राम कृष्ण हरी, जय जय 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 राम। रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी म्हणा विठ्ठले आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, सर्व सुखाची आदर बापा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, माधव बरवा, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम। गोपाल कृष्ण भगवान की जय, मने पार्वती पते शिवार महादेव, राधे श्याम राधे श्याम। अडचणी कवने बेटी आंधळ्याची काठी, अडचणी कवने बेटी आंधळ्याची काठी, माझे हारणी गुंतली सकवने राणी, माझी हारणी गुंतली सकवने राणी, अडकली कवने बेटी आंधळ्याची काठी, अडकली कवने बेटी आंधळ्याची काठी, भुके दोन्ही पाडस चुकलो भोय पाय वाट, भुके दोन्ही पाडस। गोपाल कृष्ण भगवान की जय। भुके दोन्ही पाडस चुकलो भोय पाय वाट, भुके दोन्ही पाडस चुकलो भोय पाय वाट, माझी हारणी गुंतली सकवने राणी, माझी हारणी गुंतली सकवने राणी, अडकली कवने बेटी आंधळ्याची काठी, अडकली कवने बेटी आंधळ्याची काठी, तुझ बिन काय करू प्राण माझा कंठी धरू, तुझ बिन काय करू प्राण माझा कंठी धरू, माझी हारणी गुंतली सकवने राणी, माझी हारणी गुंतली सकवने राणी, अडकली कवने बेटी आंधळ्याची काठी, अडकली कवने बेटी आंधळ्याची काठी, माझी भेट वाजनली संत विनविदासी जणी, माझी भेट वाजनली संत विनविदासी जणी, माझी हारणी गुंतली सकवने राणी, माझी हारणी गुंतली सकवने राणी, अडकली कवने बेटी आंधळ्याची काठी, अडकली कवने बेटी आंधळ्याची काठी। गोपाल कृष्ण भगवान की जय, मने पार्वती पते शिवार महादेव।
द्वैतवादितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं ब्रह्मामि वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नागतो ज्ञानराजा सुपात्र तया धरिता घडे पुण्यराशी नमस्कार वाचा सद्गुरु ज्ञानेश्वराशी मुखं करोति वाचालं पंगुलं यति यत्कृपातमः वन्दे परमानन्दमाधवं महायोगपीठे तनयभीमरक्षा वरं पुण्डरीकाय दातो मुनीन्द्रे समाविष्टतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नगराय ओम नमः शिवाय। शरण शरण जय हनुमंता तुझ आलो रामदूता काय भक्तीच्या देवाटा मज गावाव्या सोबता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। प्रथम नमन करो श्री गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावर देवो माता साष्टांग आता दंडवत दुसरे बंधू सारसा जय चतुराननाची आत्मजा वाक्सिद्धी पाविजे सहजा तया माझे चरणव्रत दंडवत हातावर देव ब्राह्मणा त्याचे पुण्य पावना प्रसन्न होऊन श्रोते जना तया माझे नमन दंडवत हातावंदू साधू सज्जना जय रात्रंदिवस हरचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारे जन तया माझे नमन दंडवत हातावंदू भूमिका भागवती होते लोका टाळ मृदंग श्रोते लेखा तया माझे नमन दंडवत आयशे नमन करुणी सकळा हारी कथा बोले बोबडेला बोला अज्ञान निवाडा चालवी सकळ नामने गोपाल कृष्ण भगवान की जय मने पार्वती भजे शिवाराय महादेव राधेश्याम। या आरतीचे यजमान आरतीसाठी येणे हरी भजन भाग्यवंता गरी भजन पूजन त्याची वाट पाये रघुनंदन भाग्यवंता गरी भजन पूजन भाग्यवंता गरी भजन पूजन जगाच्या बाजारी सर्व काही मिळे जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परिये दुर्लभ हरीचे नाम भाग्यवंता गरी भजन पूजन भाग्यवंता गरी भजन पूजन पूर्व पुण्य जांचे आशीर्वाद
स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं भजे भजे कमण्डलं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेहस्तकम् आरङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णवादनं आरङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णवादनं गोपालकृष्ण भगवान की जय मने पार्वतीपते शिवाय महादेव राधे श्याम बघायचं का इकडे पण नाही हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा गोपाल कृष्ण भगवान की जय मने पार्वतीपते शिवाय महादेव राधे श्याम राधे श्याम राधे श्याम कशी आता बाय 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 जाऊ कशी राहू कशी जाऊ कशी राहू कशी पुन्हा कशी आता बाय 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 कानाला सांगावं काय आता बाय 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 कृष्णाला सांगावं काय आता बाय 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 देवाला सांगावं काय जाऊ कशी राहू कशी जाऊ कशी राहू कशी पुन्हा कशी आता बाय 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 राधे गोपाल राधे 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 गोविंद 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 गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे
Hare
सांगू आता शिरजोर कन्हैयाची काय काय सांगू आता कोणाला मी सांगू आता शिरजोर कन्हैयाची बाई मिळणार गवळ्याची बाई मिळणार गोकुळची बाई मिळणार गवळ्याची बाई मिळणार गोकुळची बाई मिळणार गवळ्याची बाई मिळणार गवळ्याची बाई मिळणार गवळ्याची बाई मिळणार गवळ्याची
सागर के लहरों
देवी आमच्या मनेश पाटील आणि ब्रह्मपुरीकर मने पार्वती आणि आमच्या गोपाल कृष्ण भगवान की जय। पार्वती पते शिव हर हर महादेव। जय जय श्री राधे। पार्वती पते शिव हर हर महादेव। श्रीदेव दत्त बांसुरी बजाने वाले मुरली सुनाने वाले
आमचे जावई बापू लाडके लेकीचे जावई बापू आता त्यांचं आगमन झालेलं आहे। वा टाइम इज मनी, टाइमला आमचे जावई बापू आलेले आहेत। हरे हरे राम की जय,
त्या कधी संपूच नाही. सदैव नेहमी आमच्या गोकुळामध्ये राहावं आणि श्रीकृष्ण परमात्मा आमच्या गोकुळात त्यांच्या रस्त्याने राहावं असं नेहमी गोकुळवासियांना वाटत होतं. श्रीकृष्ण परमात्मा आणि सर्वांचं दही दूध तूप लोणी श्रीकृष्ण परमात्माने सोडून काय कर त्यांना काय लोणी दही दूध तूप काही माहिती नव्हतं. सर्व मिळत होतं. मिळण्याविषयी कोणत्याच गोष्टीचं प्रॉब्लेम नव्हतं. 7 घंटे गाडी बोलू नका, शांत बसा. 7 घंटे गाडी श्रीकृष्ण परमात्म्याच्या घरी होत्या. नंदबाबाकडे कसल्याच प्रकारची कमतरता नव्हती. पण या असणाऱ्या त्यांच्या सौंदर्यांना दूध दही तूप काही मिळत नव्हतं. आणि त्या कारणास्तव श्रीकृष्ण परमात्म्याने चोरी करण्यासाठी सुरुवात केली आहे. चोरी करत 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 एक दिवस काय झालं. एक म्हातारी बाई होती. म्हातारी बाई होती आणि तिने म्हटले, अगं म्हणे अख्ख्या गोकुळामध्ये हा नंदाचा मुलगा रात्रंदिवस चोरी करत आहे आणि ह्यानं फारच त्रास देत आहे. अशा एकमेकाला अशा सगळ्या मैत्रिणी बसल्या आणि चर्चा करू लागल्या. त्यामध्ये एक म्हातारी बाई आली आणि तिने म्हणू लागली, पहिलं म्हणे कोणी म्हणता दही गेलं दूध गेलं लोणी गेलं असं सर्वांचं दूध लोणी दूध सर्व चोरून घेतलेलं आहे असं सांगितलं. हा म्हणे आज मी श्रीकृष्ण परमात्म्याची पाहतो त्याने माझ्या घरी येतेच कसा आणि त्याने चोरी करतेच कसा असं ती म्हातारी बाई म्हणू लागली. तेव्हा श्रीकृष्ण परमात्म्याने आमच्या पिल्ल्याला सांगितलं, अरे पिल्ल्या, अरे सुदाम्या, या बाईचा नंबर, तिचा वार्ड नंबर, तिचा घर नंबर, तिचं जे काय असेल ते लिहून घ्या बरं. आज तिच्या घरी चोरी सर्वांनी आपण आज त्या शांताबाईच्या घरी चोरी करायला जायचं म्हटले. आणि मग सर्वजण संगड्याला घेऊन श्रीकृष्ण परमात्मा संध्याकाळच्या वेळेस रात्रीच्या 9च्या सुमारास सर्वजण झोपले होते जेवणखाना करून. आणि म्हातारी काय केली होती, तिच्याच नवऱ्याला तिच्याच पतीला समोर असं बाज घालून दिली आणि त्यावरती तिचा पती एवढं मोठं पोट घेऊन झोपलेला होता. झोपलेला असलेलेच म्हातारी बाई सुनार होते. सर्वजण आपापल्या रूममध्ये जाऊन झोपी गेले. झोपी गेल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा रात्रीच्या 11च्या सुमारास त्या ठिकाणी जाऊन चोरी करण्यास सुरुवात केली. सर्वांना झोप लागली. सर्वजण झोपी गेल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या घरात गेले. शिंक कसं लावलेलं होतं, शिंके लावलेली दोन्ही आणि होतो ती घांचेलीवर अशा प्रकारे शिंक टाकलेलं होतं. सर्वांच्या वरी दह्या दुधाचं शिंक लावलेलं होतं. आता श्रीकृष्ण परमात्म्याने सर्व मुलांना सांगितलं, चिंता करू नका, आता तुम्ही काय करा की मी सर्वांच्या वर होतो आणि मागे एकामागे सर्वजण व्हा आणि आपण दया दुधाची मस्त चोरी करूया असं म्हटले. आणि सर्वांनी एकावर वर झाले आणि सर्वांनी त्या बाईचं दही चोरी लोणी सर्व खाऊन घेतलं. खाऊन घेतल्यानंतर ती म्हातारी एकदम जागी झाली. म्हातारी एकदम जागी झाली आणि जागी झाल्यानंतर पाहिलं तर काय बापरे, माझ्याकडे सगळ्या दया दुधाचा पुष्कळ झालेला आहे, एकही गुण शिल्लक राहिलेला नाही, याची भक्तीच असं म्हणले. श्रीकृष्ण परमात्म्याने आता तिला पाहिजे आणि आता आपण सर्वजण पळून जाऊयात म्हणून सर्वजण सौंदर्य पळून गेलेले आहेत. आता आम्ही एकच केलं सोडून दिवस आमच्या वेगळ्या समाप्त करणार आहोत. आणि मग नंतर मग त्यांनी काय केलं की सर्व सौंदर्याला सांगितलं आता तुम्ही पळून जाऊ म्हटले. सर्वजण पळून गेले आणि श्रीकृष्ण परमात्म्याने तिच्या गाडीची आणि देवीची गाठ मागून ठेवली आणि मग सर्वजण पळून गेले. पळून गेल्यानंतर आता रात्रीच्या वेळेस हे सगळं दोघं नवरा झोपले. झोपल्यानंतर सकाळी उजळल्या 8 वाजले. 8 वाजल्यानंतर सर्व गोकुळामध्ये समार्जन झालं, रांगोळ्या काढू लागले. पण हे काही झोपं उठलंच नाही. तेव्हा मी या झोपाला जाग आली आणि पाहिलं तर आपल्या गाडीची आणि देवीची गाठ बांधलेली होती आणि बांधलेली असल्यानंतर मग सगळीकडे पाहिलं तर मग विळी घेतली, कथा घेतला, विळा घेतला, सुई घेतली आणि त्या ठिकाणी काठी घेतली. सर्व काही घेतलं पण त्या गाडी देवीची गाठ काही सुटत नव्हती. सुटत नसल्यामुळे ती काय करू लागली, असं उठायला प्रयत्न करू लागली. खचकन याच्या गाडीला धक्का बसला. तेव्हा मग याने म्हणतात काय मस्त भोगली माझी रांगडी गरीची ओढावडी मजा लागली. या वयामध्ये 50 वर्ष झाले तरी तू मजा लागली ओढावडी करतेस का, तू फार माझलीस असं म्हणू लागला. तेव्हा त्यांनी
ती म्हटली मी नाही करत आहे असं म्हटलं. मग पाहिलं तर त्या दोघांच्या गाडीची त्यानं उठल्याबरोबर तिची आई मुलीला हिसका बसला. आता काय करावं काही सुचत नव्हतं. तेव्हा सर्व लोक हे पाहण्यासाठी सोंग पाहू लागले. तेव्हा सर्वांनी विचार केला आता हे सोंग आपल्याला बाहेर निघल्याशिवाय काही जमत नाही. म्हटले श्रीकृष्ण परमात्म्याच्या घरी सर्वांनी सोंगडी घेऊन सर्व आले. सर्वांनी या दोघांची पूजा करू लागले. सर्वजण श्रीकृष्ण परमात्म्याच्या घरासमोर आले तर आईच्या मांडीवरती श्रीकृष्ण परमात्मा अलगद बसलेला होता. पाहिल्याबरोबर मग या दोघांनी श्रीकृष्ण परमात्म्याची पाहिल्याबरोबर माफी मागितली. श्रीकृष्ण परमात्म्याला सांगितलं देवा आमची चूक झाली. तू काय बोलवतच का श्रीकृष्ण परमात्म्याला त्या दोघांनी विचारलं. तेव्हा तिने सांगितलं तू येतोसच कसा माझ्या घरी मी तुझी बघतोच असं म्हटलं. म्हटल्यामुळेच आता परत बाप तुझ्यासाठी मला भोगावा लागला. मग देवाने ताबडतोब त्या दोघांच्या मुखाकडे पाहिल्याबरोबर संध्याच्या सुद्धा झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे पार्वती पते शिव हर महादेव. राधे श्याम. महाराजांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि आता सर्वांनी त्यांच्यासाठी एकदाच पाहिलं. गोपाल कृष्ण भगवान श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी देवा सर्वजण कंटाळले आता या वेळेला. आणि आमच्या यशोदामयाने सांगितलं आता तुम्ही इथे भूगोलात राहू नको गाई चालण्यासाठी ते वनात जा असं सांगितलं. वनामध्ये सुद्धा श्रीकृष्ण परमात्म्याने अनंत गालेल्या आणि गाय गोपाळांना खाऊ घातलं. गोपाळांना खाऊ घातलं त्यांना खाऊ घातलं आणि त्या ठिकाणी बसून सुंदर असा प्रकार आमच्या श्रीकृष्ण परमात्म्याने केलेला आहे. असाच वृंदावनामध्ये महात्मा राहत होता आणि एक महात्मा राहत होता. फार ज्ञानी होता, झपी होता, कपी होता, रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करणारा होता. मग ते महात्मा काय केलं एके दिवशी असंच बसल्यानंतर एक मंदिर त्यांच्याकडे आला. एक मंदिर महात्म्याच्या जवळ आला आणि महात्म्याला म्हणू लागला. महात्म्याला त्याने मनाला सुरुवात केली की महात्मा माझ्या मागे एक मांजर लागलेलं आहे, मी काय करू असं म्हटल्यानंतर महात्म्याने त्याला आशीर्वाद दिला आणि महात्म्याने सांगितलं तोच मांजर हो असं सांगितलं. ठीक आहे म्हटलं आणि माझं सगळं होतं इकडे तिकडे तिकडे बोलत असतो. एके दिवशी काय झालं त्याच्यामध्ये कुत्रा लागला. त्याच्या मागे कुत्रा लागला. कुत्रा लागल्यानंतर तो मांजर भिवून मग लगेच ते मांजरच्या मध्ये कुत्रा लागला. मग भिवून पुन्हा महात्म्याकडे आला. आनंद मनात महात्मा वृंदावनात पुढच्या यात्रेत बसलेला होता. मोठा ज्ञानी जपी कपी होता. मग असं करता करता तो कुत्रा महाराजांच्या जवळ आला आणि महाराजांना प्रश्न केला महाराज आता कशी झालं काय झालं तुला असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली की आता माझ्या मागे कुत्रा लागलेला आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं चिंता करू नकोस, चिंता करू नकोस, तूच पुत्र हो असं सांगितलं. तेव्हा मग महात्म्याने त्याला पुत्रा केला. पुत्रा केल्यानंतर असंच पुत्रा एक दिवस पुत्रे बरेच दिवस भटकत फिरत असते वेळेस मग त्याच्या मागे वाघ लागला. त्याच्या मागे वाघ लागला. वाघ लागल्यानंतर मग तो वाघ लागल्यानंतर तो भिवून पुन्हा महात्म्याकडे आला. महात्म्याला विचारलं महात्म्याने विचारलं काय झालं बाबा कशामुळे आलास तू इथे काय काम आहे असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं
मी सैराला सगळीकडे बोलत असते, माझ्या मागे वाद लागलेला आहे. आता मी काय करू म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं तोच वाघ हो असं म्हटलं. आणि मग महात्म्याच्या कृपा आशीर्वादाने तो वाघ झाल्यानंतर जंगलात भटकू लागला. मस्त सर्व प्राण्यांना त्याला जशी शिकार करावं वाटलं, जशी शिकार करावं वाटलं तो तसं करू लागला. मनाचा राजा तो वाघ झालेला होता. मग याच्या मनात एक विषय होता. त्या वाघाच्या मनात कपट आलं की ज्याने मला मी उंदीर होतं त्याने मला मांजर केलं, ज्याने मला उंदीर होतं त्याने मांजर केलं, आणि मी ज्यावेळेस मांजर होतं त्यावेळेस मला त्याने पुत्र केलं, आणि मी पुत्राच्या विषयामध्ये सगळीकडे बोलत असते वेळेस वाघ माझ्या पाठीमागे लागला. म्हणून मी महात्म्याकडे गेलो, मी वाघ झालो. आता वाघ झालं सगळीकडे फिरते वेळेस. आणि जर आता मी वाघ झालो पण माझ्या जर मनामध्ये थोडंसं वाईट विचार येत आहे, आणि जर मी या महात्म्याला जर खाऊन टाकलो तर असं म्हटल्याबरोबर हे तो भावी पडले काय करायचं विचार न सांगता तुम्हाला विश्वासावर परिहाराचे नदी हे सर्व त्या महात्म्याला समजलं. आणि महात्म्याला पुन्हा पूर्ववत तशंभ वस्तू असा आशीर्वाद दिला की तू पूर्वी जसा होतास तसाच तू हो, आणि त्याला उंदीर करून टाकलं. सांगण्याचं तात्पर्य आपण कुणाचं वाईट कधी चिंतायचं नाही. जर आपल्याला करणं होत नसेल तरी तर कुणाचं चांगलं करायचं नाही, पण वाईट करण्याच्या वाटेला जायचं नाही. जसं उंदराने वाईट चिंतलं म्हणून स्वतः तो ज्या परिस्थितीत होता त्याच परिस्थितीत तो राहिलेला आहे. म्हणून देवाने जे आपल्याला भगवंताने जन्म दिलेला आहे त्या जन्मात आपण जेवढं काय होईल तेवढं भगवंताचं चिंतन करावं, आणि श्रीमद भागवत कथेचं श्रवण करून आपलं जीवन श्रीकृष्ण परमात्म्याच्या पायावरती समर्पित करावं. गोपाल कृष्ण भगवान की जय. पार्वती पते शिव हर हर महादेव. श्री राधे राम. अशा प्रकारे आता आपल्याला काही वेळ जास्त नाही म्हणे, त्यामुळे आता आपल्याला शिवांच्या विद्यार्थी जायचं आहे. कारण महाराज येऊन बसलेले आहेत, करायचं कीर्तन तर त्या ठिकाणी करायचं आहे. आपल्या 14 दिवस कीर्तन होतं, पण आज विनोद महाराजांचं कीर्तन हरिभक्त पारायण विनोद महाराज यांचं करायचं कीर्तन आहे, आणि त्या कीर्तनाचा आस्वाद सर्वांना घ्यायचा आहे. आणि यासाठी आता आपण पटकन सुदाम चरित्र घेऊया, आणि आपल्या सुदामाच्या पोळ्याचा प्रसाद सर्वांनी भक्षण करूया, सर्वांनी खाऊया, आणि आपापल्या घरी ज्या श्रीमद भागवत कथेचं सर्वण केलेलं आपल्या शरीरामध्ये पूर्ण घेऊन आपल्या मरणाची ही रात्र कशी आपली सुखकर सोपी होईल त्या गोष्टीचा आपण विचार करूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. पार्वती पते शिव हर हर महादेव. जय श्री राधे राम. अशा प्रकारे आता करता कथे सर्व कथा संपत आलेल्या आहे. ज्याप्रमाणे आपण 7 दिवस आपल्याला वेळ अभावी ज्या काही कथा घेण्यात येतील त्या सर्व आपण कथा घेण्यात आलेल्या आहेत. 11 स्कंदा तेवढ्या स्कंदामधून सर्व स्कंदाच्या कथा घ्यायच्या असेल तर 1 वर्ष सुद्धा पुरत नाही, म्हणून जेवढ्या वेळेप्रमाणे कथा घेण्यात येतील नेम कथा आपण घेतलेली आहोत. आणि आता आपण सुदामच्या देवळाकडे येत आहोत. श्रीकृष्ण परमात्मा 11 वर्षाचे झाले. श्रीकृष्ण परमात्मा 11 वर्षाचे झाल्यानंतर आता त्यांच्या आई वडिलांनी त्यांना संदीपान ऋषींच्या आश्रमामध्ये अध्ययन करण्यासाठी विद्या ग्रहण करण्यासाठी पाठवून दिलेले होते. पाठवून दिल्यानंतर आमचे श्रीकृष्ण परमात्मा मायबापू कथेला सुरुवात करत आहे. पण मला इतकं वाईट वाटत आहे की आमच्या ब्रह्मपुरीच्या आमच्या माता भगिनीने आमच्या ताईंनी जेवढं मला आनंद दिला तेवढंच सुख तेवढंच तुम्ही सर्वांनी आमच्या महाराजांनी हरिभक्त पारायण जे महाराजांनी माझी कथा केली त्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरण निमित्ताने त्या तिन्ही बाबांनी मोठ्या थाटामाटात माझं सर्व स्वागत केलेलं आहे. तुम्ही सर्व माता भगिनींनी सुद्धा तुम्हाला यथार्थ ज्या पद्धतीने माझं स्वागत करण्यात येईल त्याप्रमाणे तुम्ही पाठिंब्याने सर्वांनी माझं केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आज आम्ही जातो अमष्टा गावात आमचं कारण मला माझ्या चित्रामध्ये आई ना वडील
मी ब्रह्मपुरीला सुद्धा पाठवण्याचं सांगितलंय. मला दुसरं कोणीच नाही, फक्त माझे पालन करणारे तुम्ही सर्वजण आहात. काही लोकांनी संचालकांनी सर्वांनी मला जेवढं प्रेम दिलंय ते प्रेम कधीही न संपणार प्रेम आहे. अशा प्रेमातून जड करणारे कारण साधू फिरते रेना नदी भरते रेना. साधूने एका गावात राहायला जमत नाही, नदीने वाहत राहावं. त्याप्रमाणे आम्हाला जड अंतकरणातून मोजे धनेगाव तालुका जिल्हा नांदेड या गावामधून आज आम्हाला निरोप घ्यायचा आहे. तरी तुम्हाला माझं जर काही चुकलं असेल तर तुमचं लेकरू मुली असेल ही 34 समजा, जर तुम्हाला 2 मुली असेल ही 30 समजा, जर तुम्हाला 1 मुलगी असेल ही 2 समजा, जर तुम्हाला मुलगीच नसेल तर तुमची मुलगी समजा आणि तुमचा घर घ्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. पार्वती पते शिव हर हर महादेव. जय जय श्री राधे श्याम. अशा प्रकारे सर्वांचा निरोप घेऊन आज आम्ही माय बापांनो, जर तुम्हाला असंच आहे, जर आपल्या त्यांना बोलवावं वाटत असेल तर आगे नाके सरची उडी घालून या पुढे बंदा हाजीर आहे. माय बापांनो, तुमचा आशीर्वादाची शिदोरी सदैव माझ्या पाठीमागे राहावी. गोपाल कृष्ण भगवान की जय. पार्वती पते शिव हर हर महादेव. जय जय श्री राधे श्याम. अशा प्रकारे आणि सुदामदेवाचं चरित्र श्रीकृष्ण परमात्म्याला आता संधिमान ऋषीच्या आश्रमामध्ये अध्ययन करण्यासाठी, विद्या ग्रहण करण्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी यशोदामायांनी नंदबाबांनी पाठवून दिल्यानंतर विद्या ग्रहण करते वेळेस त्याच्यासोबत सुदामा म्हणजे ब्राह्मण होता. ते दोघांची फार मैत्री होती. सुदामा ब्राह्मणाची आणि श्रीकृष्ण परमात्म्याची खूप मैत्री होती आणि ते दोघं एकमेकांना सोडून कधीच राहत नव्हते. आणि राहत नसत्या कारणामुळे एक दिवस गुरुमाईंनी सांगितलं सुदामाला आणि श्रीकृष्ण परमात्म्याला द्वारे जंगलात जाऊन तुम्ही लाकडं गोळा करून आणा, कारण आपल्याला आता स्वयंपाक बनवायचा आहे आणि स्वयंपाक बनवायचा आहे. सर्वजण जा लाकडे गोळे करून आणा. असं म्हणताना जो पाऊस पडत होता आणि श्रीकृष्ण परमात्मा सुदामदेव सर्वजण लाकडं गोळे करण्यासाठी गेले आणि सुदामदेवा लाकडे गोळा करण्याला श्रीकृष्ण परमात्मा एका झाडावरती बसले आणि पाऊस फार मोठा होता आणि त्या कारणास्तव सुदामदेवाने सांगितलं देवा पाऊस फार मोठा पडत आहे की मी झाडावरती येऊ का. असं म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणते आणि सुदामदेव सुद्धा झाडावरती आलेले आहेत आणि दोघंजण बसले. श्रीकृष्ण परमात्मा आमच्या झाडाच्या पुढ्यात बसलेले सुदामचे होते. गोपाल कृष्ण भगवान की जय. पार्वती पते शिव हर हर महादेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. आणि पाऊस असा धो चालू होता. श्रावण महिना होता. रात्रभर गोळा करून गेले होते आणि मग श्रीकृष्ण
परमात्मा खाली बसल्यानंतर सुदामाची आपल्या झाडाच्या वरती बसल्यानंतर खाऊ लागले, हरभरे खाऊ लागले. तेव्हा श्रीकृष्ण परमात्म्याने विचारलं, सुदामा तू काय खात आहेस रे, तू काय खात आहेस, मलाही दे ना असं म्हटलं. तेव्हा सुदामदेवाने सांगितलं, तेव्हा थंडीमुळे दात वाजत आहे, कडकड थंडीमुळे माझे दात वाजत आहेत, मी काही खात नाही. लबाड बोलला आणि लबाड बोलल्यामुळे श्रीकृष्ण परमात्म्याला सर्व कळालेलं होतं की यानं खोटं बोलत आहे, लबाड बोलत आहे, की यानं स्वतः हरभरे खात आहे, मी मागितले तर दात वाजत आहे असं सांगत आहे. काय करावं असं त्यांना वाटतं. सौसृष्टी सुद्धा खूप नंबर केलेले आहेत. आज आमचं कार्यक्रम केंद्रावरती युट्यूबला चालत आहे. दादाने सुद्धा चांगल्या प्रकारे साथ करत आहेत आणि तुम्ही सर्वजण दादाने सुद्धा आले. व्यवस्थित शूटिंग करा आणि मी कार्यक्रम व्यवस्थित पद्धतीने केंद्रावरती जाऊन गोपाल कृष्ण भगवान की जय. पार्वती पते शिव हर हर महादेव. जय जय श्री राधेश्याम. अशा प्रकारे अमुक देवानं म्हटलं खोटं बोलत आहे, त्यांना आपल्याला खाऊ सुद्धा नाही म्हणत आहे, पुढच्या जन्मात तू बघशील असं स्पष्ट आशीर्वाद देऊन टाकल्यानंतर मग श्रीकृष्ण परमात्मा स्वतःचे सर्वजण घरी आल्यानंतर मग लगेच होता बरेच दिवस झाले आणि पुढच्या जन्मामध्ये श्रीकृष्ण परमात्मा मोठे राजा झाले. कारण शिक्षण पूर्ण संपादन करून घेतलं. सुदामा आपापल्या घरी गेला. सर्व मित्रमंडळ ज्यांना ज्या पद्धती होत्या त्या पद्धतीमध्ये त्या पदवी दरावरती त्यांचे मित्रमंडळ गेले आणि श्रीकृष्ण परमात्मा मोठा राजा झाला वृंदावनाचा. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, सुदामा अष्टविश्व दारिद्र्य, सुदामाला अष्टविश्व दारिद्र्य श्रीकृष्ण परमात्म्याच्या आशीर्वादाने मिळालं. कारण श्रीकृष्ण परमात्म्याने शाप दिला त्यांना की बाबा तू खोटं बोललास, तू लबाड बोललास आणि त्या कारणास्तव तूच ती भोगशील असा शाप दिल्यामुळे आता सुदामजी काय झाले, अष्टविश्व दारिद्र्य घेऊन गावाकडे आले. होता सुदामाचं लग्न झालं. सुशीला नावाची स्वेजवर सुस्वभावी आणि आदरातिथ्य आणि सगळ्यांचं कल्याण करणारी, आलेल्या सगळ्याचं आदरातिथ्य करणारी अशी स्वेजवर सुशीला नावाची पत्नी त्यांना भेटल्यानंतर मग सुशीला नावाच्या पत्नीसोबत सुकन्या राज्य करू लागले. परिस्थिती अगदी हलाखीची होती. सकाळी चूल पेटवलं तर संध्याकाळी काही भेटत नव्हतं आणि त्याच परिस्थितीत गंभीर लेकरं झाले. पण सुशीलाने आपल्या चेहऱ्यावरती कधीही वाईट भाव, मी गरीब आहो, मी दारिद्र्य आहे असं कधी काही दाखवलं नाही. आणि तीच खरी सुशील स्त्री असते. जे कोणी आपल्या पतीच्या संसारामध्ये जशी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीत त्याच्यासोबत राहते आणि त्या परिस्थितीमध्ये निवारण करून आपलं जे जीवन आहे ते सुख पद्धतीने काढते. तीच स्त्री भारतातील शुद्ध आणि सात्विक पतिव्रता असते. गोपाल कृष्ण भगवान की जय. पार्वती पते शिव हर हर महादेव. अशा प्रकारे सुशीलाने कधी चेहऱ्यावरती तसे हावभाव आपल्या समोर दाखवलेच नाही आणि न दाखवल्या कारणामुळे एक दिवस असं चर्चा करत श्रीकृष्ण परमात्म्याचं कालच आपण मोठ्या घाटामाटामध्ये या ठिकाणी पब्लिक मावली सुद्धा नाही. पण आता लवकर कथा असल्यामुळे 2 ते 5 अशी 1 ते 5 2 ते 5 कथा असली की सर्व माता भगिनींना वेळ भेटते. पण सकाळच्या वेळेस कामाचे दिवस असतात तरी पण बऱ्याच माता भगिनींनी आमचे दादासाहेब बाळूला आलेले आहेत आणि अशाच प्रकारे सुशीलाने श्रीकृष्ण परमात्म्याचा काय मोठ्या घाटामाटात उत्साहात आपण लग्नाचा सोहळा पार पडलेला आहे. आणि आज श्रीकृष्ण परमात्म्याचे आशा करता 100 मायबापो किती होत्या, 16,108 पत्न्या होत्या. मोठ्या घाटामाटात रुक्मिणीचं, राधिकाचं सर्वांची विवाह श्रीकृष्ण परमात्म्याचे झाले आणि झाल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा मोठ्या घाटामाटामध्ये असं आपल्या राज्यामध्ये राहत होते. पण सुदामाची परिस्थिती हलाखीची होती. एक दिवस सुशीला आणि सुदामा एके ठिकाणी बसल्यानंतर अशा चर्चा करत सुदामा गेलो. सुदामजी आपल्या सुशीलाला सांगितलं की माझा मित्र असा, माझा मित्र कसा, द्वारकेचा राजा आहे, त्याला कसल्याच प्रकारचं कमतरता नाही. मोठ्या थाटामाटामध्ये राजा आपल्या पत्नीसह लेकरा बाळासह नाटकपत्तासह राहत आहे आणि मग आता तू काय कर असं बोलत बसल्यानंतर खरंच माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन घेऊन असं म्हटलं. तेव्हा ती म्हणायला सुरुवात केली सुशीलाने,
श्रीकृष्ण परमात्माचं नेहमी तुम्ही नाव काढता, नेहमी त्यांना म्हणता माझा मित्र असा आहे, माझा मित्र कसा आहे, द्वारकेचा राजा आहे, कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही असं नेहमी तुम्ही सांगता. एक वेळेस श्रीकृष्ण परमात्म्याच्या घरी जा ना, आपली परिस्थिती त्यांना सांगा ना, आणि जर श्रीकृष्ण परमात्मा काही दिलं तर ते घेऊन या असं सुशीलेने सांगितलं. तेव्हा श्रीकृष्ण परमात्म्याचं नाव तिकडे जाऊन घेऊन ये असं सांगितल्याबरोबर आमच्या सुदामदेवाला वाटलं माझ्या सुशीलेची परिस्थिती, माझ्या सुशीलेचं वागणं असं नसेल, ती कोणत्या गोष्टीची आशा करणार नाही असं मला वाटलं. पण सुशीला सुद्धा म्हणत आहे जाऊ द्या म्हणते, कारण पत्नीने सांगितलं. पतीने ऐकणं हे आपल्या हिंदू समाजात पद्धत आहे. दोन गोष्टी आपल्या पुरुषांना ऐकावेच लागतात, एक बालहट्ट आणि एक स्त्री हट्ट. त्याप्रमाणे स्त्री हट्ट पूर्ण करण्यासाठी सुदामदेव आमच्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या भेटीसाठी द्वारकेकडे निघाले. मजर दर मजर मजर दर मजर मजर दर मजर करत 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 श्रीकृष्ण परमात्म्याच्या भेटीसाठी निघाले. निघाल्यानंतर एके ठिकाणी अंधार पडला आणि एका वनामध्ये आणि नदीच्या काठावरती आमचे सुदामदेव बसले. त्यांची परिस्थिती कशी होती, अंगावरती कपडे कशी होते, बाळगाणी धोतर भेटले आणि उपरनं 50 ठिकाणी फाटलेले होते. मग जाते वेळेस श्रीकृष्ण परमात्म्याला खायला काहीतरी न्या असं म्हणून सुशीलाने म्हटल्यानंतर एवढेशे पोहे एका उतरंडीमध्ये एक मुठभर पोहे निघाले. तेच पोहे फाटक्या तुटक्या उपरण्यामध्ये आमच्या सुशीलेने बांधून दिले आणि तेच घेऊन मजर करत 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 श्रीकृष्ण परमात्म्याच्या भेटीसाठी सुदामदेव निघाले. एका नदीच्या काठावरती बसले. बसल्यानंतर एका झाडाखाली विराजमान बसले. विराजमान झाले आणि झाल्यानंतर मग सकाळची वेळ त्यांना झाली. त्यांना जाग आली. पाहिलं तर काही सैनिक त्यांच्यासमोर उभे होते, काही सैनिक त्यांच्यासमोर उभे होते. थोड्याच अंतरावरती द्वारका होती. थोड्याच अंतरावरती द्वारका होती. त्या सैनिकांनी सुदामदेवाला जाग कधी त्या गोष्टीची ते रात्रंदिवस वाट पाहत होते. त्या सुदामदेवाला जाग आली. सुदामदेवाला जाग आली. सुदामदेवाला पाहिलं कसं बसले हे काय. सैनिकांनी विचारलं कोण तुम्ही, कुठे जात आहात, काय करावं असं म्हटल्यानंतर आमच्या सुदामदेवाने सांगितलं मी श्रीकृष्ण परमात्म्याच्या भेटीसाठी जात आहे, कारण श्रीकृष्ण परमात्मा माझा सखा आहे. श्रीकृष्ण परमात्मा माझा सखा आहे आणि मी त्याच्या भेटीला जात आहे असं म्हटल्यानंतर सैनिकांनी म्हटलं चिंता करू नका, तुम्हाला श्रीकृष्ण परमात्म्याची भेट मी करून देतो म्हटले आणि लगेच द्वारकेच्या दिशेने त्याला घेऊन आले आणि महालाच्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या महालाच्या समोर त्या सैनिकांनी सुदामदेवाला देऊन समोर उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की मला आता भेट श्रीकृष्ण परमात्म्याची घ्यायची आहे असं म्हटल्यानंतर समोर जे द्वारपालाच्या समोर जे सैनिक होते ते सैनिक श्रीकृष्ण परमात्म्याचे ते सुदामदेवाला ऐकू लागले आणि काय म्हणू लागले की बापा तुम्ही सुदामदेवा तुम्ही कोण कुठून आलात आणि आमचा परमात्मा कसा आणि तुम्ही कसे, तुमच्या अंगावरती कपडे कसे आहेत, फाटके तुटके कपडे आहेत आणि तुम्ही सुदामदेव स्वतःचं नाव सुदामदेव सांगता आणि श्रीकृष्ण परमात्मा तुमचा सखा आहे असं सांगता काय. आणि मिलने सुदाम जी आए, मिलने सुदाम जी आए है ज्या जाकर करी असं त्यांनी त्यांना निरोप पाठवला. देखो देखो ये गरीबी का कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ. मेरे बचपन का यार है मेरा शाम, यही सोच कर मैं आस लेके आया हूँ. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो ये दर पे सुदामा
आमच्या श्रीकृष्ण परमात्म्याने सुदामजीचं केलेलं आहे. सर्व त्यांच्या पत्न्या असणाऱ्या सुदामजींच्या समोर आलेल्या आहेत आणि त्याने ते मुठभर पोहे आणले होते. पोहे सुदाम देवाचे फक्के मारी कोरडेशे थोडं प्रेमाचा भोकेला हाचे दुष्काळ तयार. खूप छान आमच्या गुरुजींनी सुदामा व्यवस्थित केलेला आहे. श्रीकृष्ण परमात्मा भगवान क्या बात आहे वाढे त्यांच्यासाठी एकदा स्वागत. गोपाल सर्वांनी त्यांचं स्वागत आता केलेलं आहे आणि आपण सर्वांनी आरती करून आपला प्रसाद सर्वांनी सेवन करणार आहोत कारण टायमिंग मनी आहे. चला आरती करा.
Thank you.